नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो परत एकदा मी स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तर तो सांगली बँकेमध्ये जी जाहिरात आलेली आहे त्या संदर्भात आहे. आणि मागच्या ज्या मी महिन्याभरापासून सांगतोय तुम्हाला की 2026 मध्ये कमीत कमी 20,000 लिपिक भरती जी होणार आहे तर त्या भरत्याच्या सुरुवातीला आपल्याला छोटे खाणी का होईना पण चांगल्या जाहिराती ज्या आहेत तर ते दिसायला मिळत आहेत. सातारा सांगली बँक जी आहे तर यामध्ये जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीचे डिटेल आपण पाहणार आहोत. ऑफकोर्स ही जी भरती आहे फक्त आणि फक्त लिपिक पदासाठी आहे. आता यामध्ये तुम्हाला पद, पात्रता, पगार, वय काय असणार आहे, फॉर्म कसा भरायचा, कसा नाही भरायचा, कागदपत्र काय लागणार आहे, सगळी डिटेल A to Z माहिती तुम्हाला या आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. तर तत्पूर्वी मी तुम्हाला आपली ही जी महालिपिक भरती जी बॅच आहे जी आपण 2026 मध्ये आपल्याला प्रशासकीय पद मिळवायचं आहे आणि भरतीचं वर्ष साजरं करायचं आहे. यासाठी आपण हा जो महाराष्ट्रातला हा सर्वप्रथम अगोदर जो उपक्रम चालू केलेला आहे तो म्हणजे महालिपिक भरती बॅच. महाराष्ट्रात अशी पहिल्यांदाच बॅच आलेली आहे. बाकीच्या भरत्यासारखं नाही आहे की 2-3 वर्षातून एकदा येणार आणि त्याचा कट ऑफ खूप जास्त राहतो आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे तेच पोर तिकडे जातात. इकडे छोटा अभ्यास असतो, कट ऑफ कमी लागतो आणि तुमची जर मेहनत जर तुम्ही लेझर फोकस होऊन केली पुढच्या 2-3 महिन्यामध्ये तर तुम्हाला वर्षभर येणाऱ्या 12-15 ज्या विभागाच्या 12-15 तर मी कमीत कमी सांगितले कमीत कमी 20-25 विभागाच्या जाहिराती येणार आहेत. तर त्यामध्ये तुमचं सिलेक्शन जे आहे कमीत कमी 4-5 ठिकाणी तरी होण्याचे चांगले चान्सेस असू शकतील. तर त्यासाठी ही जी आपली बॅच आहे तर ही सुरू झालेली आहे. 1 वर्षभर याची व्हॅलिडिटी आहे. 3 महिन्याचा जर सिलेबस तुम्ही कंप्लीट केला, मी सांगतो त्या पद्धतीने PYQ अनालिसिस सगळी तुमची जे कन्सेप्ट आहे तर ते मजबूत केलं, टायपिंगवरती विशेष लक्ष दिलं, मुलाखतीवर विशेष लक्ष दिलं, मुलाखतीची तयारी तर तुमची या बॅचमध्ये होऊन जाणार आहे. तर मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की तुमचा चांगला जो आहे तर आयुष्याचा प्रवास या बॅच केल्यानंतर तुमचा सुरू होईल. ही 1499ला बॅच आहे. यामध्ये आपलं ॲप्लिकेशन जे आहे तर ते तुम्ही डाउनलोड करा. अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला 7066-155-355 वरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की मी या बॅचमध्ये स्पेशल सिक्रेट ज्या स्ट्रॅटेजी सेशन आहे तर त्या या बॅचमध्ये घेत असतो. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता ही जी जाहिरात आहे तर या जाहिरातीमध्ये किती आहेत, 20 जागा आहेत. ठीक आहे. मग बऱ्याचशा लोकांना किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की यार 20च जागा आहे मग फॉर्म भरू का. मग अशा ठिकाणी जे थोडंसं भौगोलिक स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही कुठे राहता, काय राहता त्यानुसार स्ट्रॅटेजी तयार केली ना आणि तुमचा जर अभ्यास चांगला असेल ना तर हे 100% तुम्हाला यश मिळण्याचे संकेत असणार आहे. चला आपण बघूया ही जाहिरात काय आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सांगली, सातारा सांगली बँकेची ही जाहिरात आहे. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे की यांचा 18 शाखा आहे, 986 कोटीचा व्यवसाय आहे आणि 20 लिपिक पदाकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. किती आहे ती 20 जे आहेत तर ती लिपिक भरतीचे पदं आहेत. आता सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर इकडचे जे मुलं असतील 100% आपल्या बॅचमधले जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशल आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मी नोटिफिकेशन व्हिडिओ घेतो. त्यामध्ये सगळी डिटेल माहिती आणि तुमचं 1-to-1 कन्व्हर्सेशन देखील माझ्यासोबत होईल. आता यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे की विद्यापीठाचा पदवीधर जसं की ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. ठीक आहे. MSCIT असायला पाहिजे किंवा संगणक कोर्स असायला पाहिजे. BSc कम्प्युटर सायन्स झालं असेल तर तुम्हाला याची गरज नाही आहे. मराठी इंग्रजी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे. प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे की जर समजा सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये जर तुम्ही ऑलरेडी लिपिक म्हणून जर काम केलेलं असेल तर तुम्हाला इथं काय असणार आहे, तुम्हाला चान्स असणार आहे. MCA, BBA, सायबर सिक्युरिटी, हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा जर कोर्स असेल तुमचा हार्डवेअर नेटवर्किंगचा तर त्यांनाही इथे काय आहे की थोडंसं प्रेफरन्स दिला जाणार आहे. देन वयोमर्यादा किती आहे, 21 ते 35 वर्ष, जाहिरात प्रसिद्ध दिवसापर्यंत. आता ही जी जाहिरात आहे तरी प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीपर्यंत तुमचं 35 वर्ष जास्तीत जास्त असायला पाहिजे आणि कमीत कमी 21 वर्ष असायला पाहिजे. ऑनलाईन परीक्षा शुल्क जो आहे तर तो 885, याच्यावरती 18% GST 900, 900, 950 रुपयापर्यंत येणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तर तो काय असणार आहे जो आपण बॅचमध्ये घेतो तोच आहे. जसं की जनरल नॉलेज GK असणार आहे, ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स आहे. रिझनिंग मॅथमॅटिक्स 2 आहे. मराठी इंग्रजी ग्रामर आहे. कम्प्युटर लिटरसी आहे. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जो बॅच दिलेला आहे त्यामध्ये कम्प्युटरचा ही सेपरेट एक सेक्शन आहे, त्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येतात ते देखील असणार आहे. बँकिंगचे आहे. मीडियम ऑफ एक्झामिनेशन मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत तर ते दोन्हीही स्विच करता येतात. जर तुमचं इंग्लिशमधून शिक्षण झालं असेल तर अशा मुलांना काय आहे की थोडंसं मराठी समजायला टर्मिनॉलॉजी जी आहे तर ती समजायला अवघड जाते. त्याच्या वेळेस तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हीही भाषेचं तुम्हाला काय असणार आहे यामध्ये संदर्भ असणार आहे. परीक्षेचं स्वरूप बघून घ्या. जशी आपली हायकोर्टाची परीक्षा आहे
ती किती 90 मार्कासाठी आहे. तर ही देखील कशी 90 मार्कासाठी ही 90 गुणांची परीक्षा असणार आहे. हायकोर्टची जी परीक्षा आहे तर तिथं तुम्हाला फक्त 60 मिनिट मिळतात. 60 मिनिट आहे, इथं तुम्हाला 90 मिनिट असणार आहे. ठीक आहे. हायकोर्टची जी भरती आहे लिपिक भरती त्याच्यापेक्षा यांची जी डिफिकल्टी लेवल आहे थोडीशी कमी असणार आहे, हे मी तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो. नंतर यामध्ये तोंडी मुलाखत तुमची 5 मार्काची आहे आणि प्राधान्य गुणवत्तेनुसार तुम्हाला 5 मार्क असणार आहे. म्हणजे तुमचा जो अनुभव आहे अनुभव इथं देखील तुम्हाला 5 मार्क मिळणार आहे. आता आपल्या हायकोर्टची भरती आहे तर ती 90 मार्काची आहे. नंतर तुमची 20 मार्काची तुमची लेखी परीक्षा काय म्हणतात की तोंडी आहे, 20 मार्काची तुमची टायपिंगची टेस्ट आहे, अशा पद्धतीचं तुमचं, आणि 10 मार्क तुमचा अनुभवाचा आहे. तर अशा पद्धतीने 150 मार्काची आहे. पण इथं आपली किती फक्त 100 मार्काची परीक्षा आहे आणि त्याच्यावर तुमचा कट ऑफ लागणार आहे. आता ही ऑनलाईन अर्ज भरण्याची जी जाहिरात आहे 12/12 म्हणजे आजपासून झालेली आहे. सकाळी 10 वाजेपासून 26/12 पर्यंत असणार आहे. म्हणजे आपल्याला जवळपास 12-14 दिवस दिलेले आहेत. यामध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे तर ती कमी आहे. 1-2% वाढवून देतील समजा 2, 4, 5, 7 दिवस. पण मला असं वाटतं की 3 दिवसानंतर म्हणजे 15 तारखेनंतर तुमचा फॉर्म जो आहे तो भरला गेलेला पाहिजे 3 दिवसाच्या आत. त्याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे ते मी देखील तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी. ठीक आहे. आता यासाठी यांनी काय केलेलं आहे की SZNSBAEL.in ही त्यांनी काय केलेली आहे वेबसाईट दिलेली आहे. आता वेबसाईटवरती आपण चालूया आणि वेबसाईटवर पाहूया एक्झॅक्टली वेबसाईट काय सांगते. बघा ही सातारा सांगली ही जी बँक आहे तर यांची ही काय आहे ही वेबसाईट आहे. आणि या वेबसाईटवरती आनंदाची गोष्ट तुम्हाला ही आहे की इथं तुम्हाला सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक याच्यावरती क्लिक केलं तर नवीन एक विंडो तयार होईल. अगोदरच्या या विंडोमध्ये जर आले तर तुम्हाला आणखी एक जाहिरात दिसते, ती जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड. इथं देखील लिपिक पदाची जी आहे तर ती जागा आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की पुढच्या 31 जानेवारीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास 15,000 प्रत्येक जिल्ह्याच्या सहकारी ज्या बँका आहेत तर त्या सहकारी बँकामध्ये 15,000 प्लस लिपिक पदं जी आहेत ना तर ती भरली जाणार आहे. तर त्यामुळे परत एकदा ही जी अपॉर्च्युनिटी जी आहे, बघा काही गोष्टी इतरांना माहीत व्हायच्या अगोदर जर आपल्याला माहिती झाल्या ना तर त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. तर त्यासाठी महालिपिक भरती तुम्ही कन्सिडर करू शकता. ही जळगाव जिल्ह्याची जी आहे, बाकीचे जे आहे तर ते रिझल्ट लागलेले आहे तर ते याचे आहे. आता ही जावळीची जी आहे तर तिचा रिझल्ट लागलेला आहे. मुंबईचं जे आहे तर ते लागलेलं आहे. आणि बाकीच्याही ज्या जाहिराती ज्या येणार आहेत तर त्या इथे येऊ शकतात. ठीक आहे ना. आता ही जळगाव जनता सहकारी बँकेची आहे आणि ही सांगलीची आहे. आता सांगलीची जी ही आहे तर वृत्तपत्राची जाहिरात जर पाहिजे असेल तर ही इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर ही जाहिरात मिळेल तुम्हाला. या जाहिरातीमध्ये संपूर्ण डिटेल आहे जी ऑफकोर्स मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवली, तीच जाहिरात तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि ही जी नोकर भरतीची जाहिरात आहे तर ही देखील थोडीशी वेगळी आहे. पण जवळपास मसुदा जो आहे तो एका जाहिरातीत जास्त आहे, एका जाहिरातीत कमी आहे. आणि या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. क्लिक हिअर टू रजिस्टर करायचं आहे आणि नंतर मग पुढच्या विंडोवरती जे जे येईल ते करायचं आहे. ऑफकोर्स आता यावरती मी एक वेगळा व्हिडिओ घेईल. आपल्या बॅचमध्ये तो स्पेशल व्हिडिओ येईल. प्रत्येक व्हिडिओ जो आहे तर तो फार लेंदी आणि मोठा होतो. त्यामुळे तुम्हाला हे जे आधार कार्ड वगैरे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स, प्रवेश पात्रता, देन प्रोफाईल तुमची तयार करणं, एज्युकेशनल डिटेल, अनुभवाचा तपशील, गुणवत्ता, तुमचे कागदपत्र, देन ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू, फॉर्म भरणं, प्रिंटआउट करणं आणि नंतर तुमच्या मुलाखतीपासून म्हणजे मुलाखतीपासून तर पार तुमची सुरुवात कशी व्हायला पाहिजे इथपर्यंतची सगळी तयारी आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. यामध्ये काही जे फोटो वगैरे जे आहेत ना तर ते थोडेसे क्लमझी इन्फॉर्मेशन आहे. सगळ्यांना जमेल असं नाही आहे. काही ज्या आपल्या महिला ज्या आहेत ज्या लिपिक भरतीसाठी करत आहेत तर त्यांचे काही फोटोज वगैरे त्यांची साईज कमी करणे थोडंसं टेक्निकल आस्पेक्ट येतील. पण आपल्या जे बॅच आहे ना तर त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आपण दिलेली आहे. ऑफकोर्स यूट्यूबवर देखील आपण प्रोव्हाइड करतच आहोत. आणि यस, ही जी भरती आहे तर ही एक अप्रतिम असा चान्स आलेला आहे तुमच्यासाठी. बाकी व्हिडिओ आता इथेच थांबवतो. खूप काही म्हणजे अग्रेसिव्हली नाही, पण आता उद्याच्याला सकाळी यावरती तुम्हाला कागदपत्र कसे भरायचे, काय करायचे सगळे सविस्तर व्हिडिओ घेऊन जाईल. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे. नक्कीच जर तुम्हाला आवडला असेल तर आपली ही जी लिपिक भरती आहे तर लिपिक भरतीसाठी तुम्ही कन्सिडर करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डेमो पहा,
पटलं, स्ट्रॅटेजी पटली, इमानदार माणूस वाटला, तुम्हाला स्वतःची मेहनत करायची जर तुमची तयारी असेल, 5 ते 6 तास तुम्हाला जर पुस्तकामध्ये डोकं खुपसायची तुमची आणि मेहनत करायची तुमची तयारी असेल, तर स्वागत आहे तुमचं. डेमो पहा आणि बॅच जॉईन करू शकता. आता पुरतं एवढंच. जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील, कमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. काही फीडबॅक, ट्रोलिंग जरी करायचं असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.